नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तृतीय वर्ष कला पेपर क्रमांक 6 प्रकरण क्रमांक 1 तात्विक घटक जो आहे त्याच्या अंतर्गत साहित्य आणि समाज यांचे जे परस्पर संबंध असतात त्या परस्पर संबंधांच्या अनुषंगाने आपण जे विवेचन आतापर्यंत पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आपण पाहिलेला होता तो म्हणजे संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये साहित्याचं जे महत्त्व आहे ते व्यक्तिजीवनात तेच प्रत्यक्षातपणे असलेल्या समाज जीवनात दुसरा मुद्दा पाहिला होता. तिसरा साहित्यात संस्कृतीचे संरक्षण असते हा तिसरा मुद्दा आपण पाहिलेला होता. तर हे तीन मुद्दे आपण पाहिलेले होते आणि त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की त्या सगळ्या मध्ये काय की चौथा मुद्दा आहे तो आपण पाहणार आहोत. संस्कृतीच्या संवर्धनामध्ये साहित्याचा वाटा. साहित्याच्या माध्यमातून ज्याप्रमाणे संस्कृतीचे संरक्षण होते त्याचप्रमाणे संस्कृतीचे संवर्धन करण्याचे सुद्धा कार्य त्याच्या माध्यमातून होत असते. संस्कृतीत अनेक वाईट चालीरीती असतात, रूढी असतात, परंपरा असतात की ज्या समाजाच्या विकासासाठी काही वेळेस घातक असतात आणि लेखक आपल्या साहित्याच्या माध्यमातून अशा रूढी परंपरांचं जे चित्रण असतं ते मुद्दामून करत असतो जेणेकरून समाजात जागृती निर्माण व्हावी व अशा रूढी व परंपरा समाजातून नष्ट व्हाव्यात अशी त्यामागे भूमिका असते. त्यामुळे संस्कृतीच्या संवर्धनातही साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते नसते. उदाहरणार्थ आजचे दलित साहित्य हे सांस्कृतिक बदलाची अशीच अपेक्षा करताना आपल्याला दिसून येते आहे. दलित साहित्यामध्ये सांस्कृतिक बदल असा आहे की ज्या रूढी परंपरा ह्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून काही जो समाज आहे त्या समाजाला असं वाटतं आहे की आपलं शोषण या रूढी परंपरांच्या नावाखाली होतं आहे, आपल्या विकासाला संधी प्राप्त होत नाही आहे किंवा आपल्याला हीन दीनत्व त्याच्या माध्यमातून दिलं जात आहे. त्यामुळे आपल्याला काय आहे की या सगळ्या रूढी परंपरा चाली बदलल्या पाहिजेत आणि त्या बदलण्यासाठी लेखक हे लेखन करत असतात असं आपल्याला लक्षात येत आहे. तर हा मुद्दा आहे की संस्कृतीच्या संवर्धनामध्ये साहित्याचा वाटा असतो. तो म्हणजे संवर्धन म्हणजे काय, म्हणजे वाढवणे संस्कृती. वाढवणे म्हणजे जशी आहे तशी नाही, तर जे समाजाला अनिष्ट आहे, जे वाईट आहे, ज्याच्यामधून समाजाची हानी होणार आहे अशा सगळ्या गोष्टींचं चित्रण लेखकाने केल्यानंतर त्यातील ज्या दृष्ट प्रवृत्ती आहेत, वाईट प्रवृत्ती आहेत किंवा विकृती आहेत त्याचं चित्रण होऊन त्या नष्ट होतात आणि त्यामुळे संस्कृतीच्या संवर्धनामध्ये खूप मोठा साहित्याचा वाटा असतो. अनेक वेळा काही कलाकृती येतात आणि त्या कलाकृतींच्या अनुषंगाने खूप मोठे प्रश्न निर्माण होतात. त्या कलाकृतींवरती बंदी घालण्याची वेळ येते. अशा अनेक कलाकृती आहेत. नुकतंच आपण पाहिलं की दशक्रिया हा जो चित्रपट आहे त्याच्या अनुषंगाने त्या चित्रपटावर बंदी. प्रत्यक्षात तो चित्रपट दशक्रिया या बाबा भांड यांच्या कादंबरीवरती आधारित आहे आणि मग त्याच्यावरती हे जे किरवंत ब्राह्मण आहेत त्यांची समस्या रेखाटलेली आहे की दशक्रिया विधी करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांना इतर ब्राह्मण समाजातील लोक हे वाळीत टाकतात किंवा काय, हा प्रश्न जो आहे तो त्या कलाकृतीतून मांडण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं समाजातील प्रश्न जेव्हा लेखक मांडायला लागतो तेव्हा समाज संस्कृतीच्या मानसिकतेत बदल घडावा अशी अपेक्षा त्याला असते. अशाच प्रकारचे चित्रण अनेक कलाकृतींमध्ये आलेले आहे की जातीचंच शोषण करत असते. जात जातीला वैरी नाम संत यांचं पुस्तक आहे. ढोर समाजातील त्यांनी ते केलेलं आहे की एक जात दुसऱ्या जातीला कशा पद्धतीने कमी लेखते, हा जो आहे तो प्रश्न त्यांनी मांडलेला आहे की केवळ ब्राह्मण हेच जाती पाळतात असं नाही, तर इतर समाजातील असणारे लोकसुद्धा जाती पाळतात आणि त्याचं चित्रण जे आहे ते जात जातीला वैरी नामसंत यांच्या पुस्तकातून आलेलं. तर समाजाचं प्रबोधन करण्याचं काम साहित्याचं संस्कृतीचं जे नातं आहे ते म्हणजे संस्कृतीच्या संवर्धनामध्ये साहित्याचा एक खूप मोठा वाटा असतो असं आपल्याला त्याला म्हणता येईल. त्यामुळे की हा मुद्दा जो आहे की त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की साहित्याच्या संवर्धनात सुद्धा संस्कृतीचा वाटा असतो. आपण सांगितलं की या दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्या परस्परान्वयी आहेत, एकमेकावर क्रिया आणि प्रतिक्रिया करणाऱ्या आहेत. म्हणजे जसं संस्कृती साहित्याला काही देते तसंच साहित्य हे सुद्धा संस्कृतीला देत असतं आणि त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया या त्याच्या अनुषंगाने उमटत असतात. त्यामुळे साहित्याच्या संवर्धनामध्ये संस्कृतीचा वाटा हा जो पाचवा मुद्दा आहे तो आपण त्याच्या अनुषंगाने पाहणार आहोत.
की जशी संस्कृती बदलते तशी साहित्याची संस्कृतीसुद्धा बदलते. आपल्या भारतीय साहित्याचा विचार केला तरी हा बदल आपल्याला जाणवेल. साहित्याच्या प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा अवस्था जर आपण पाहिल्या तर साहित्य हे सांस्कृतिक बदलाचे द्योतक असल्याचे आपल्याला दिसते. आणि बऱ्याचदा आपल्याला इंग्रजी संस्कृतीच्या संपर्काने आपल्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. भालचंद्र नेमाड्यांसारखे साहित्यिक जे आपल्याला माहिती आहे त्यांनी देशीवादाचा पुरस्कार केलेला आहे. परंतु बहुतेक त्यांनी का केला असावा तर कदाचित या ज्या सांस्कृतिक बाबी आहेत आपल्या देशातल्या असलेल्या त्या एकसूत्रीकरण आपलं होऊ शकत नाही. कारण ह्या देशामध्ये बहुविध स्वरूपाची संस्कृती आहे. इथं अनेक प्रकारच्या जाती आहेत, धर्म आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत, चाली आहेत. या सगळ्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लोक जगत आहेत आणि त्याचं पालन करत आहेत. त्यामुळे देशीवादाचा पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांनी केलेला असावा. तर वरील सर्व विवेचनाच्या आधारे आपल्याला काय लक्षात येतं की साहित्य आणि संस्कृती यांच्यामध्ये एक संबंध असतो आणि तो संबंध घनिष्ठ स्वरूपाचा असतो. साहित्य हे संस्कृतीचा आरसा आहे असं म्हटलं जातं. पण साहित्य संस्कृतीच्या घडणघडणीमध्ये साहित्य हे सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसून येत आहे. तर या सगळ्यामध्ये काय आहे की आपल्याला साहित्य आणि संस्कृती यांची एक आंतरक्रिया, पुढचा जो मुद्दा आहे, आंतरक्रिया कशी होते. आंतरक्रिया अशी होते की विशिष्ट काळ असतो, विशिष्ट काळामध्ये विशिष्ट प्रकारच्या चाली, रीती, रूढी असतात. म्हणजे अव्वल इंग्रजी कालखंड जर आपण घेतला तर अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या रूढी परंपरा होत्या. त्यात केशवपणाची समस्या होती, विधवा विवाहाची समस्या होती, बालाजरट विवाह होता, असे महिलांच्या विषयी शिक्षणाचा प्रश्न होता, पुनर्विवाहाचा प्रश्न होता. असे अनेक प्रश्न होते आणि या सगळ्या प्रश्नांना चित्रण करणारं त्या काळचं साहित्य आलं आणि त्या काळच्या साहित्यामधून त्याच्या प्रकारची टीका झाली त्याच्यावरती. म्हणून केशवपनावरची कादंबरी आली. बाबा पद्मनजी यांची यमुना पर्यटनसारखी कादंबरी आली. पण लक्षात कोण घेतो मधून केशवपनाची समस्या हाणा आपटे यांनी रेखाटलेली ती. स्त्री पुरुष तुलनामध्ये स्त्री पुरुष समानतेचा विचार ताराबाई शिंदे यांनी आपल्याला मांडला होता. मारामांगाच्या दुःखाविषयी म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाविषयीचा जो आहे तो आपल्याला जो कांबळे यांनी विचार मांडलेला होता. तर हा एक विचार आहे आणि त्याच्यामधून सत्यशोधक जलसे जे आले त्यांनी वेगवेगळे तर त्या काळातल्या चळवळी, त्या काळातल्या साहित्य याचा एक अनुबंध आहे. आणि त्यामुळं समाज काय करतो की समाज ह्या नवीन कलाकृती वाचतो. त्या वाचल्यानंतर त्या वेगवेगळ्या माध्यमातून येतात. कधी चित्रपटाच्या माध्यमातून येतात, कधी शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून येतात, कधी एखाद्या सिरियलच्या माध्यमातून येतात, कधी नाटकाच्या माध्यमातून येतात. अशा अनेक माध्यमातून ह्या कलाकृती येत असतात आणि समाजासमोर एक नवीन विचार, नवा दृष्टिकोन हा त्याच्या अनुषंगाने मांडत असतात. त्या नव्या दृष्टिकोनाने, नव्या विचाराने समाजामध्ये परिवर्तन घडत असतं. साहित्य काय करतं, समाजाच्या मनाची मशागत करण्याचं काम करत असतं. समाजामध्ये जे जे वाईट आहे त्याचा दृष्टिकोन बदलवण्याचं जे काम आहे ते साहित्य करत असतं. आणि त्यामुळे हा समाज बदलण्यास, समाजाची मानसिकता बदलण्यास खऱ्या अर्थाने सहाय्य जे आहे ते साहित्याचं होत असतं. आणि त्यामुळे काय होतं की एखाद्या काळात असलेली समस्या त्याचं चित्रण साहित्य करतं आणि त्या साहित्यामुळे काय होतं की हे सगळं समाज जो आहे तो समाज बदलतो. समाज बदलतो याचा अर्थ तो कंपनीसारखं प्रोडक्ट नाही की तुम्ही लगेच कच्चा माल टाकला लगेच पक्का आला, असं नाही. समाज बदलण्यासाठी काही कालावधी जायला लागतो. म्हणजे आज आपण जर पाहिलं तर केशवपन ही समस्या आपल्याकडे नाहीच आहे. त्यामुळे केशवपनाविषयी आपल्याला काय हसायला येतं. म्हणजे थोडक्यात सतीची चाल आज नाही आहे आपल्याकडे माहितीची. स्त्रियांना आपण मुक्तपणे शिक्षण देतो, शिक्षण नाही आहे असा प्रश्नच नाही. त्यामुळे त्या काळामध्ये त्या समस्या होत्या. पण आगरकर वगैरे लोकमान्य टिळक यासारख्या अनेक लोकांनी, विचारवंतांनी वेगवेगळे विषय मांडले आणि त्याच्यानंतर समाजात बदल झाला. आणि तो बदललेला जो समाज आहे तो बदललेला समाज हा साहित्याचा विषय झाला. म्हणजे असं आहे की समाजामध्ये प्रश्न असतात, त्या प्रश्नांना वाचा साहित्य पडतं, त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा साहित्य देतं आणि समाजामध्ये बदल घडतो. ज्या काळामध्ये आपण सांगितलं विभावरी शिरूरकरांचं लेखन आहे की त्यांचं म्हणजे कादंबरी बळीसारखी कादंबरी आहे विभावरी शिरूरकरांची, हिंदोळ्यावर सारखी आहे. तर या अनेक प्रकारचं लेखन त्यांनी केलं. म्हणजे त्या काळामध्ये मुलगी पदवीधर होणं म्हणजे खूप अवघड गोष्ट होती. आणि त्या काळामध्ये जेव्हा पहिल्या बॅचच्या मुली ग्रॅज्युएशनसाठी जात होत्या
तेव्हा त्यांना बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक एकत्र जमलेली होती. ह्या बायका जाऊन शिकून काय करणार आहेत, त्यांच्यापासून काय होणार नाही, अशा स्वरूपाने आपल्याला त्या ठिकाणी ते दिसतं. तर साहित्य आणि समाजाचा असा अनुबंध आहे हे आपल्याला लक्षात येतं. धन्यवाद.